नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आता प्रत्येक खेडोपाडी एकमेव चर्चा आहे लाडक्या बहीण योजनेची. एकतर मुळात ग्रामीण भागामध्ये शासनाच्या कुठल्या योजना येणार असल्या, मग पीक विमा असू दे, आणखीन कुठले पैसे यायचे असू देत, चर्चा त्याच असतात. आता सगळीकडे लाडक्या बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. त्याचे फॉर्म तर भरून झालेत, मग कोणाचा मंजूर झाला, कोणाच्या क्वेरीज निघाला, ही चर्चा चालू आहे. आता लाडक्या बहीण योजनेवरती दोन प्रकारच्या चर्चा होत आहेत. एक, शासनाने हा चांगला निर्णय घेतला असं महिलांचं म्हणणं आहे. आम्हाला हक्काचे पैसे सरकार देतं आहे असं महिलांचं मत आहे. तर सरकार शासकीय पैसे, करवाल्यांचे पैसे असे वाटून लोकांना अहिंदी बनवत आहे, लोकांना वाईट सवय लावत आहे. आत्ता शेतमजूर अशा योजनेमुळे शेतावरती काम करायला येणार नाहीत असा म्हणणारा एक वर्ग आहे. शेतकऱ्याला जे आत्ता 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीन आणि कापसाच्या भावाच्यासाठी म्हणून दिले जाणार आहेत 2 हेक्टरचे, ते योग्य आहेत, ते दिले पाहिजेत. पण लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे विनाकारण खर्च केले जात आहेत असा आरोप केला जातोय. अर्थात कुठल्याही योजनेवरती जे लाभार्थी असतात त्यांना एक समाधान असतं की आपल्याला मिळतंय, आणि जे लाभार्थी नसतात त्यामुळं दुसऱ्याला आकारण मिळतंय याच्याबद्दलची एक असूया असते. एकीकडे या सगळ्या चर्चा सुरू असतानाच ही योजना कशी चांगली आहे आणि आमचं सरकार असेपर्यंत ही योजना असणार आहे. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही, तर नंतर देखील या योजनेची अंमलबजावणी आम्ही करणार असल्याचं एकूण खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे सगळं सांगतायत. तर विरोधकांना आयतीच संधी मिळते आहे. कारण रवी राणांनी, आमदार अमरावतीच्या, काय स्टेटमेंट केलं बघा, ते बटन जे आहे ना ते आमच्या सरकारचं दाबा, नाहीतर दिलेले पैसे परत घेऊ, पैसे रोखू, असं मयूर शिंदे, कोपरगाव, सातारा जिल्हा, ते आमदार असं म्हणाले. आता हे काही पैसे तुमचे स्वतःचे आहेत का? असं बोलायचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलाय का? तुम्ही सत्तेत सहभागी आहात याचा अर्थ शासकीय निर्णयाबद्दल काहीही बोलण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का? अर्थात या दोघांनाही तंबी देण्यात आलेली आहे. पण विरोधकांना हे आयतं कोलीत मिळालं, आणि त्यामुळेच नाना पटोले असू देत, नाहीतर वडेट्टीवार असू देत, ते असं म्हणाले की रवी राणाच्या बापाच्या घरचे पैसे आहेत का, परत घेतो म्हणजे काय, अशा टीका होत आहेत. आणि काय आहेत तर बघा, सुप्रिया सुळेने लाव रे तो व्हिडिओ केला, दोघांचेही ऑडिओ ऐकवले लोकांना. ह्या पद्धतीनं सत्तेतली मंडळी ही वागतायत आणि त्यामुळे या योजनेचं काही खरं नाही. आता बघा, विरोधकातली मंडळी अशा कुठल्या नव्या योजना आल्या की सत्तेत जे कोणी असतील त्यांच्यावरती टीका करतात. आपल्या आठवणीसाठी म्हणून सांगतो, 2014च्या अगोदर 2013पर्यंत सरकार कोणाचं होतं? 14पर्यंत कोणाचं सरकार? मनमोहन सिंग सरकार 10 वर्ष होतं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अक्षरशः 2 महिने अगोदर त्यांनी निर्णय घेतला गरिबांना धान्य द्यायचं. 2 रुपये आणि 3 रुपयाची योजना, तांदूळ आणि गहू. बघा, तेव्हा हेतू काय होता की ही योजना लागू केल्यानंतर या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते सरकारच्या बाजूने मतदान करतील, आणि समजा आपण सत्तेत आलो नाही, चुकून समजा त्याने मतदान केलं नाही ना, आपण सत्तेत आलो नाहीत, जे कोणी सत्तेत येतील त्यांना ही योजना राबवणंच अवघड आहे. त्यावेळेला शरद पवारांनी या योजनेवरती टीका केली होती. ही योजना जर लागू झाली तर ग्रामीण भागामध्ये शेतकरी त्रासून जातील, कारण मजूरच कामावर येणार नाहीत. 100-200 रुपये जर त्यांना मिळाले तर त्यांचा महिना निघेल, अशी तरतूद करणं चुकीचं आहे. झालं उलटं. ही योजना लागू म्हणजे त्यांनी केली होती, सरकार बदललं, मोदींना पुन्हा आता 10 वर्ष झालं आणि आता पुढचे 15 वर्षासाठी ही योजना सुरू ठेवावी लागते. लाभार्थी नाराज होतात
80 कोटी लोकांसाठीची योजना आहे. किती मोठा तिजोरीवरती खर्च आहे बघा. प्रत्येक निवडणुकीत नवं काहीतरी सांगावं लागतं, नवं द्यावं लागतं आणि जुनं आहे ते तसंच ठेवावं लागतं. आणि त्यामुळं सत्तेत आला काय आणि ब आला काय काही फरक पडत नाही. योजना बंद करता येत नाहीत. योजना जर बंद झाली तर मग गाशा गुंडाळावा लागतो. मग ते आपल्याला हे माहिती आहे की सुशीलकुमार शिंदेनी वीज बिल कोरं करू म्हणून सांगितलं आणि विलासराव मुख्यमंत्री झाले, त्यांनी सांगितलं की मला हे काही शक्य नाही आहे. आता असं केलं तर मग पुढे मात्र झपका बसणार असतो. अशा ह्या गोष्टी घडतात. कारण नंतर काय झालं, पुन्हा विलासराव नंतर झटका बसलाच, त्रास झालाच. आता या गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये ह्या कशा होतात त्याच्यावरती आहे. पण लाडकी बहीण योजना ही प्रचंड प्रमाणामध्ये चर्चिली जाते आहे. या योजनेचा धसका विरोधकांनी घेतला आहे तर सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय लाडकी बहीण ही आपल्या पाठीशी राहील आणि त्याचा लाभ हा निवडणुकीत होईल. बघूया काय होत आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.